समर्थ आली. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव खूपच अलौकिक आहे. भगवते वसुदेवय. श्री स्वामी समर्थ मालेगाव येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप सुंदर अनुभव आपण त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही. आज असंख्य पापाचे आपले नाश होणार आहे, कारण महाराजांची लीलांचं वर्णन आपण ऐकणार आहोत. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, माझे नाव हर्षदा दहीफळे. मी मालेगाव येथील रहिवासी आहे. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आले. महाराजांनी स्वतःहून मला त्यांच्या सेवेमध्ये घेतलं, कारण आमच्या घराजवळच महाराजांचा मठ होता, पण मी कधीही तिथे महाराजांच्या आरती वगैरे जात नव्हती. दर गुरुवारी तिथे आरती असायची, त्यांच्या घराजवळून मी जायची, पण तिथे कधीच जात नव्हती. पण एकदा असंच काय झालं की सहजच त्यांच्या घरी माझं जाणं झालं. ज्यांच्या घरी महाराजांची आरती होते त्यांनी स्वतःहून महाराजांची मूर्ती आणलेली आहे. महाराजांच्या मूर्तीची तिथे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि दर गुरुवारी भक्तजन तिथे येऊन आरती वगैरे करतात आणि तिथे खूप जणांना खूप सारे अनुभव आलेले आहे. कामानिमित्त त्यांच्या घरी जेव्हा गेली, त्यांच्या घरातील वातावरण बघून मला खूप छान वाटलं. सर्वप्रथम तेव्हा मी महाराजांचं तिथे दर्शन घेतलं आणि मला खूप छान वाटलं आणि जणू काय महाराजच मला तिथे घेऊन गेले असं मला वाटलं. त्यानंतर त्या ताईंनी त्यांना आलेले अनुभव सांगितले, महाराजांची प्रचिती सांगितली, लीला सांगितली आणि जणू काय महाराज त्या क्षणी माझ्या मनामध्ये घर करून गेले. आणि मग मी यांचं खूप कडक असतं असं त्यांना विचारलं. नॉनव्हेज चालत नाही, त्यामुळे मला खूप भीती वाटते यांची सेवा करायला. ताई म्हटल्या, तुम्ही नॉनव्हेज करू शकता, तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही सेवा तर सुरू करा, महाराज आपोआप तुमचं नॉनव्हेज देखील सोडवतील, घरामध्ये आपोआप पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल, पण सुरुवात तुम्हाला करावी लागेल. पण मी म्हटलं, मला भीती वाटते, जर उलट काही झालं तर मला खूप त्रास होईल. माझे मिस्टर हे खूप रागीट स्वभावाचे आहे. ताई म्हटल्या, काही होणार नाही, महाराजांचे विश्वास ठेवा आणि तुम्ही अगोदर महाराजांना घरात नेण्याच्या अगोदर तुम्ही सेवा सुरू करा. तुम्हाला जर काही बदल वाटले, काही तुम्हाला तुमच्यामध्ये चेंजेस वाटले तर तुम्ही महाराजांचा फोटो वगैरे घेऊन मग सेवा सुरू करा असं त्यांनी सांगितलं. मग मी तसंच महाराजांना विनंती करून तसं करायचं ठरवलं. मी जपवाळ स्वामीचरित्र काहीच घेतलं नाही. मोबाईलवरती स्वामीचरित्र डाउनलोड करून घेतलं आणि तिथे अध्याय वाचू लागली आणि जपमाळ देखील मी काउंटरवरती 11 माळी जप करू लागले. असं माझं सुरू झालं. यामध्ये 6-7 महिने पलटून गेले असेल. काही एक अनुभव मला त्यावेळेस आला नाही. 6-7 महिन्यात एवढं होतं की मन शांती मिळाली होती, पण बाकीचा दुसरा जो काही अनुभव आहे तो अनुभव मात्र काही आलेला नव्हता. त्यावेळेस माझा मुलगा हा 12वीला होता. त्याला 12वीचे पेपर चांगले जावे म्हणून माझी धडपड चालू होती. तो खूप अभ्यास करत होता, खूप मेहनत करत होता. त्याचा नंबर गव्हर्मेंट कॉलेजला लागावा इंजिनिअरिंगसाठी असं प्रयत्न देखील त्याचे सुरू होते. त्यासाठी देखील तो खूप अभ्यास करत होता. आणि मग महाराजांकडे मी साकडं घातलं की महाराज, त्याच्या जे काही कष्ट आहे त्या कष्टाला यश द्या. जर त्याचं चांगलं झालं आणि त्याचे जर मनासारखं झालं, त्याचा जर नंबर लागला तर मी तुम्हाला घरामध्ये आणील असं मी महाराजांना बोलली. आणि त्यानंतर त्याचे पेपर वगैरे झाले आणि अख्ख्या भारतामध्ये जे 4 कॉलेज आहे इंजिनिअरिंगचे, तिथे भोपाळ येथे माझ्या मुलाचा नंबर लागला. भोपाळला माझ्या मुलाचा नंबर लागला हे ऐकल्यानंतर प्रचंड आनंद झाला. आणि मग महाराजांना आता घरात आणायचं. मिस्टरांना सांगितलं की आता घरामध्ये नॉनव्हेज वगैरे काहीच करायचं नाही. महाराजांनी आपलं एवढं चांगलं केलं आहे, मुलाचं आपलं एवढं चांगलं झालं तर आपण करायला काय हरकत आहे. मिस्टर देखील ठीक आहे म्हटले. आणि मग आम्ही महाराजांचा फोटो घरात घेऊन आलो. वार होता गुरुवारचा. महाराजांचं यथासांग स्वागत केलं आणि महाराजांच्या फोटोची स्थापना केली. मी त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांसाठी बनवला होता, कारण ताईंनी सांगितलं होतं की स्वामींना पुरणपोळी खूप आवडते. आणि मग मी नैवेद्य वगैरे केला, आरती वगैरे केली. सर्व काही प्रसन्न वातावरण, जणू काय प्रत्यक्षात महाराज खरंच घरात आले असा भास होत होता. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सुगंध येत होता.
कुठून येत होता, काय येत होता काहीच कळत नव्हतं. आणि खूप शेजारचे जे होत्या त्या सर्वजण दर्शनासाठी आल्या. नवीन कुतूहलाने ते बघू लागले. सर्वजण फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते आणि त्यांना देखील खूप छान वाटत होतं. त्यानंतर मग माझी तेव्हापासून खऱ्या अर्थाने महाराजांची सेवा सुरू झाली. ती आत्तापर्यंत सुरूच आहे आणि अशीच अविरतपणे जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत महाराजांनी अशीच माझ्याकडून सेवा करून घ्यावी हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. आता मला आलेला सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करते. काय झालं स्वामी भक्तांनो, माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. त्यासाठी माझी मुलगी आणि मी आम्ही दोघी जाणार होतो. कारण मिस्टरांना सुट्ट्याच नव्हत्या आणि मुलगा तर घरीच नव्हता. त्यामुळे आता आम्ही दोघीच जाणार होतो. मिस्टर म्हटले की तुम्ही दोघी बसनी जा आणि मग आम्ही तसंच ठरवलं. सर्व काही पॅकिंग वगैरे केलं. आता लग्न म्हटल्यानंतर आपण खूप साऱ्या साड्या, दागिने, सर्व काही जे सामान असतं आपलं ते सर्व काही घेऊन जायचं होतं. त्यामुळे माझ्या 2 बॅग आणि एक पर्स अशी खूप गच्च भरली आणि मुलीचंही सामान घेतलं आणि आम्ही बसच्या दिशेने निघालो. त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि बसमध्ये गर्दी होती पण आम्हाला बसायला जागा मिळाली. मुखामध्ये महाराजांचं नामस्मरण चालू होतं. महाराजांचं सर्व काही मी करत होती, जप करत होते. मनातल्या मनात जप सुरूच होता. आणि तेवढ्यात काय झालं की एका ठिकाणी बस थांबली आणि माझी मुलगी म्हटली की आई मला वॉशरूमला जायचं आहे. तर मग मी माझ्या मुलीला घेऊन वॉशरूमला गेले. तोपर्यंत काय झालं की जी बस होती ती बस गेली तिथून आणि माझं सामान वगैरे सर्व काही त्यातच होतं. आणि ज्यावेळेस मी पुन्हा आली बस त्या जागेवर नाही. मी प्रचंड घाबरली की आता काय करायचं. त्यात दागिने देखील होते. जवळपास 7 ते 8 तोळ्याचं सोनं त्यामध्ये होतं. कपडे देखील होते. सर्व काही होतं. मी प्रचंड घाबरली. काय करावं काही कळेना. मी महाराजांचा धावा सुरू केला. स्वामी काहीतरी मार्ग दाखवा. मी म्हटलं कुठे गेली बस. ते म्हटले ही बस निघून गेली. तर मग मी लगेच तिथे ऑटो होती ते ऑटो घेतली आणि ऑटोमध्ये बसले. तुम्ही बस आता थोड्याच अंतरावर गेली असेल, प्लीज माझ्यासाठी फास्ट चला असं मी त्यांना म्हणत होते. आणि ते देखील माझ्यासाठी फास्ट चालत होते. आणि विशेष म्हणजे ते देखील महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या ऑटोमध्ये देखील तारक मंत्र सुरू होता. ज्यावेळेस तो तारक मंत्र चालू होता त्यावेळेस मी निश्चिंत झाले. काही घाबरायची गरज नाही. महाराज आहे. माझं ते सामान नसून ते स्वामींचं सामान आहे असं मनामध्ये भाव तयार झाला. त्याच्याबरोबर तारक मंत्र म्हणत होते आणि थोडेच अंतरावर पुढे गेल्यानंतर मला ती बस उभी दिसली. आम्ही धावत पळत तिथे गेलो. कंडक्टर म्हटलं ताई तुमचीच वाट बघत होतो. पुढे आल्यानंतर कळालं की तुमचं सामान बघून की तुम्ही राहिला आहात. यांनी आत्ता सांगितलं पुढे आल्यानंतर आम्ही तुमचीच वाट बघत होतो. मला ते बघून प्रचंड आनंद झाला आणि माझ्या सामानांना काहीच झालेलं नव्हतं. ज्या परिस्थितीत सामान होतं तसंच सामान त्यावेळेस होतं. मग महाराजांचीच ही कृपा असं मला वाटलं. कारण काय तो ऑटोवाला भेटावा आणि तो पण स्वामींचा भक्त असावा. महाराजांनीच त्याला आज्ञा केली असं म्हणायला हरकत नाही. हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर लग्न वगैरे संपन्न झालं. आम्ही घरी आलो आणि माझं जे काही महाराजांची सेवा आहे ती सुरूच होती. आणि दर गुरुपौर्णिमेला जेव्हापासून मी महाराजांची सेवेत आले तेव्हापासून दर गुरुपौर्णिमेला मी अक्कलकोट येथे महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून काही ना काही देत असायची. मला दर पौर्णिमेला अक्कलकोटला महाराज बोलून घ्यायचे आणि माझं तिथे जाणं होत असायचं. किती माझ्याकडे जेवढे पैसे असतील त्या पैशाच्या ऐपतीनुसार महाराजांना मी दक्षिणा देत असायची. पण ह्यावेळेस खूप आर्थिक अडचण ही होती. आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे मिस्टरांचं 3-4 महिने झाले होते पेमेंटच झालेलं नव्हतं. त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. आता अक्कलकोटला जायचं म्हटलं तर खूप खर्च येणार. खर्चही येतो आणि द्यायला पैसेही एवढे नाही. मिस्टर म्हटले ह्यावर्षी तू जाऊ नकोस. ह्यावर्षी तू एक काम कर, जी काही गुरुदक्षिणा तुला द्यायची आहे ती गुरुदक्षिणा तू पोस्टाने पाठवून दे असं ते म्हटले. मी म्हटलं की हे योग्य होईल का. तर ते म्हटले महाराजांपर्यंत पोचतील. माझी खूप तळमळ अक्कलकोटला जाण्याची. पण आता नाही म्हटल्यानंतर त्याला नाहीला काही विलाज नसतो.
असतो. आणि मग मी पोस्टामध्ये गेली. 2-3 दिवस पोस्ट ऑफिस बंदच होतं. त्यानंतर गुरुपौर्णिमा खूप जवळ आली होती आणि आता पोचेल की नाही हा मला खूप प्रचंड माझ्या मनामध्ये कालमेळ चालू होती. मी तिथे पोचली तर तेवढ्यात त्यांची जेवायची सुट्टी झाली आणि ते जेवायसाठी निघून गेले. मी त्यांना खूप विनंती केली की एवढं माझं द्या म्हणून, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मी खूप नाराज होऊन हताश होऊन घरी आले. ते म्हटले की 1-2 तासांनी तुम्ही पुन्हा या. पण माझं पुन्हा कामाच्या याने जाणंच झालं नाही. मनामध्ये एक रुकरुक रागून राहिली की महाराजांना आपण ह्यावर्षी गुरुदक्षिणा देऊ शकलो नाही म्हणून मला खूप वाईट वाटू लागलं आणि खूप रडायला येऊ लागलं. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी काय झालं की मी असंच आवरत होती आणि डोळ्यामध्ये अश्रू होते. महाराजांना विनंती करत होती की तुमचे दर्शन झालं नाही गुरुपौर्णिमेचं आणि तुम्हाला दक्षिणा देखील माझ्याकडून ह्यावर्षी पोहोच झाली नाही. मला माफ करा अशी स्वामींकडे कळवून विनंती मी त्यावेळेस करत होते. आणि गुरुपौर्णिमा संपन्न झाली. मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला, स्वामीचरित्राचे पूर्ण पारायण केलं, त्यानंतर 11 माळी जप केला, असं सर्व काही केलं. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की माझी खूप वर्षाची मैत्रीण होती. जेव्हा मी कॉलेजला होती तेव्हा ती माझ्यासोबत होती आणि ती देखील महाराजांची खूप निस्सीम भक्त. अचानक गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तिचा मला कॉल आला. आईचा कॉल एवढ्या दिवसातून कसा आला म्हणून मी देखील आश्चर्यचकित झाले. समोरून ती बोलत होती, अगं कशी आहेस, बरी आहेस का? काल अक्कलकोटला जाणं झालं, तुझी फार आठवण आली. अक्कलकोटला गेल्यामुळे काय माहिती काय झालं होतं, पण तुझी आठवण आली आणि तुला न विचारताच मी महाराजांच्या पेटीमध्ये तुझ्या नावाचे देखील 51 रुपये टाकले आणि माझेही टाकले. हे म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला. महाराजांनीच हे करून घेतलं, महाराजांनीच तिला प्रेरणा दिली आणि मग मी तिचे 51 रुपये पाठवून दिले. मला प्रचंड आनंद झाला आणि तिला मी सांगितलं की अगं मी खूप हे करत होती की महाराज ह्या वर्षी माझं जाणं झालं नाही आणि तुम्हाला गुरुदक्षिणा मिळाली नाही. बघ ना महाराजांनी तुझ्याकडून कसं ते करून घेतलं आणि हे अशक्य असणारी गोष्ट त्यावेळेस शक्य झाली. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला जो माझा सर्वात मोठा अनुभव आहे आत्ता आलेला 2024चा तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. स्वामी भक्तांनो, काय झालं की माझी मुलगी ही खूप आजारी पडली. तिचं आजाराचं निदान होत नव्हतं. सर्व रिपोर्ट यायचे ते नॉर्मल येत असायचे, पण तिचं आजार काही थांबत नव्हतं. तिला प्रचंड त्रास व्हायचा, पोट दुखायचं, कधी हात दुखायचा तर कधी पाय दुखायचा, ताप यायची. असे करता 15 दिवसाचा काल पलटून गेला. महाराजांचं तारक मंत्राचं तीर्थ चालू होतं, हॉस्पिटलही चालू होतं, पण काहीच फरक पडत नव्हता. त्यावेळेस काय करावं काही कळेना. महाराजांना खूप कळवून विनंती केली तरी देखील तिच्या प्रकृतीमध्ये आराम पडत नव्हता. त्यावेळेस त्या रात्री मी रडतच महाराजांना सांगितलं की महाराज उद्या सकाळपर्यंत काहीतरी मार्ग मला दाखवा, याच्यातून बाहेर काढण्याचा पडण्याचा काहीतरी मार्ग असेल, मला तो फक्त मार्ग दाखवा, मी ते सर्व काही करेल. मला कुणाच्या तरी मदतीची गरज आहे, कुणाला तरी पाठवा किंवा कुणाच्या माध्यमातून मला काहीतरी संदेश द्या, काहीतरी सांगा, मी ते सर्व करेल, फक्त या लेकराला याच्यातून बाहेर काढा, बरं करा, असं कळवून विनंती केली. रडतच झोपी गेली. पहाटची वेळ होती, 3 वाजले होते. 3 वाजता महाराजांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं. महाराज माझ्या स्वप्नात आले. लंगोट घातलेली होती, डोक्यावरती टोपी होती. महाराज झरझर पुढे चालत होते, त्यांच्या मागे मी पळत होते. महाराजांना मला करण्यासाठी, महाराजांच्या सोबत जाण्यासाठी मला पळावं लागत होतं. ते खूप मोठ्या टांगा टाकत होते. महाराजांना एका ठिकाणी महाराज थांबले आणि मी तिथे त्यांच्यापाशी जाऊन म्हटलं की स्वामी थांबा, मी खूप थकली आहे. त्यावेळेस महाराज म्हटले, एवढ्यातच थकली? थकून कसं चालेल? धर ही माळ, तुझी जी जपमाळ आहे ती माळ घे, तुझी जपमाळ ही माळ दे आणि तुझी जपमाळ घे, असं महाराज 2-3 वेळेस म्हटले. जपमाळ घे, पाण्यात टाक, तीर्थ घे, असं महाराज म्हटले. त्यानंतर मग मी सकाळी उठले आणि आता याचा अर्थ काय आहे हे उमगण्यासाठी मी खूप विचार करू लागले. आणि महाराजांपुढे देवपूजा करताना जेव्हा बसले तेव्हा मला क्लिक झालं की मी महाराजांना काल जे काही बोलले होते महाराजांनी ते माझं ऐकलं. त्यानंतर मग मी काय केलं की खूप मनापासून माझ्या माळीवरती 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला. त्यानंतर ती माळ
इतकी हलत होती. मी जेव्हा जप करत होते त्यावेळेस ती मागे पुढे खूप जोरजोरात होत होती. मी माझा हात देखील हलवत नव्हती, पण ती माळ आपोआप हलत होती. आणि त्यानंतर जपमाळ झाल्यानंतर ते मी माळ पाण्यामध्ये टाकली, त्याच्यावरती हात ठेवला, तारक मंत्र म्हटले, माळ काढून घेतली आणि ते तीर्थ माझ्या मुलीला पिण्यासाठी दिलं. 3 दिवस मी हे असं केलं आणि काय आश्चर्य, जे डॉक्टरांना निदान होत नव्हतं, ते तिचं आजारपण काही कळत नव्हतं, त्याच्यातून तिची सुटका झाली. ती एकदम जशी पूर्वी होती तशी ठणठणीत एकदम व्यवस्थित बरी झाली. आणि मला खूप आश्चर्य वाटलं की महाराज खरंच जे काही सांगतात ते खरं असतं. मी जे काही ताई होत्या सुरुवातीला ज्यांनी मला स्वामींची सेवा सांगितली, त्यांना फोन केला, त्यांना हे सर्व सांगितलं, त्या म्हटल्या की तू किती भाग्यवान आहे की तुझी जपमाळ ही सिद्ध झालेली आहे. जपमाळ ज्याची सिद्ध होते त्याला असे अनुभव येतात. जपमाळ सिद्ध झाल्यानंतर आपली माळ ही आपण हात न हलवता आपोआप ती हलत असते, आपोआप हलते. आणि ही माळ जेव्हा आपण तिच्यावरती कंटिन्यू जप करतो त्यावेळेस ती सिद्ध होत असते. अशी सिद्ध माळीने आपण कुठलाही आजार वगैरे काही पण बरं करू शकतो. घरातील निगेटिव्हिटीसुद्धा कमी बाहेर काढू शकतो. ही माळ तू आता कुणालाच देऊ नको, त्याच्यावरती खूप जप कर, असं त्यांनी सांगितलं आणि मी तसंच केलं. आज देखील ती माळ माझ्याकडे आहे, त्यावरतीच मी जप करते. महाराजांची माझ्यावरती खूप मोठी कृपा आहे. मी फार काही त्यांचं करतही नाही, पण महाराज प्रत्येक क्षणोक्षणी माझी साथ देतात, मला मदत करतात. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची देखील प्रचिती येते. आणि हृदयातून एकच आवाज माझा येतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.